नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट बघत असतो. आजही आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. टाटा कम्युनिकेशन्स तर्फे जॉब अपडेट आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. कॅटेगरी आहे ते प्रायव्हेट जॉब आहे. त्यानंतर इथे एक्सपिरियन्स लागणार आहे का नाही, म्हणजेच फ्रेशरसाठी हे एलिजिबिलिटी आहे. कोणतीही बॅच असू द्या, एज काय असणार आहे, त्यानंतर कोण कोण अप्लाय करू शकतो. सॅलरी इथे खूप चांगली भेटणार आहे, 30,000 पेक्षा जास्त भेटणार आहे. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन मोड काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार, सर्व माहिती आपण बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जर टाटा कम्युनिकेशनमध्ये जॉब करायचा आहे, टाटासारख्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट बघत असतो. सेंट्रल बँक ऑफ इंडिया जॉब असू द्या, बँकचे कोणतेही जॉब असू द्या, रेल्वेत कोणती भरती निघालेली माहिती असू द्या, प्रायव्हेट जॉब असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया आजची जॉब अपडेटची. सो इथे सिनियर इंजिनियर कस्टमर सर्व्हिस ऑपरेशनसाठी जॉब अपडेट आलेली आहे. इथे आपल्याकडे पूर्ण माहिती पण आहे. त्यानंतर इथे लोकेशन काय आहे, सर्व माहिती आपल्याकडे आहे. सो इथे टाटा कम्युनिकेशन यांच्यातर्फे जॉब आहे. सिनियर इंजिनियर कस्टमर सर्व्हिस ऑपरेशन हे जॉब अपडेट आहे. डेट 13 फेब्रुवारी 2024 पासून ओपनिंग आलेली आहे. लोकेशन पुणे इंडिया सांगितलेलं आहे. कंपनीचं नाव टाटा कम्युनिकेशन आहे. जॉब डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. ते ग्रॅज्युएशन कंप्लीटेड BE BTech किंवा ENTC IT कम्प्युटर या फील्डमधून पाहिजे आहे. थ्रो अंडरस्टँडिंग ऑन नेटवर्किंग प्रोटोकॉल सांगितलेलं आहे. इथे हँड्स ऑन एक्सपिरियन्स फॉर वर्सा OEM सांगितलेलं आहे. बेसिक राउटिंग कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे आहे. त्यानंतर जे ट्रबल शूटिंग असेल ते तुम्हाला आलं पाहिजे आहे. ट्रॅफिक फ्लो आहे तो तुम्हाला समजून घेतला पाहिजे आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जॉब लोकेशन आहे. एक्सलंट कम्युनिकेशन आणि रिटर्न स्किल पाहिजे आहे आणि इमिडिएट जॉईनिंग पाहिजे आहे. त्यामध्ये तुम्हाला इमिडिएट जॉईनिंग सुद्धा भेटणार आहे. त्याच्यानंतर इथे ZP आर्किटेक्चर अँड कन्सेप्ट ही माहिती तुम्हाला पाहिजे आहे. पर्पज आहे ते ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रोल, साईज अँड स्कोप ऑफ द रोल, नंबर ऑफ डायरेक्ट रिपोर्ट सांगितलेला आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट विथ 0 to 4 म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. 0 to 4 कमीत कमी 4 वर्ष एक्सपिरियन्स असेल तरी चालेल किंवा 0 to 4 एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा चालणार आहे. टेक्निकल काम असणार आहे. जॉब सेगमेंटमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला नेटवर्किंग ऑपरेशन्स आलं पाहिजे आहे. CCNP सिस्को टेक्नॉलॉजी ऑपरेशन CCNA तुम्हाला आलेलं पाहिजे आहे. इथे पण अजून एक जॉब अपडेट आहे ते सांगितलेलं आहे कस्टमर सर्व्हिस ऑपरेशन्स. इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. जॉबची जी माहिती आहे डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. द रोल इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग कस्टमर क्वेरीज. हे सेकंड ऑपॉर्च्युनिटी आहे. दिस इज अन ऑपरेशनल रोल सांगितलेला आहे. इथे सुद्धा तुमचं जर कमीत कमी 0 इयर्स एक्सपिरियन्स असेल आणि 0 to 4 इयर्स एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, म्हणजे कमीत कमी 0 असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करायचं आहे. मेंटेन अवेअरनेस ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजीज इन डोमेन सांगितलेलं आहे. त्यानंतर हाय अवेलेबिलिटी पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे या जॉबचं, टेकिंग ओनरशिप ऑफ कस्टमर इश्यूज रिपोर्टेड. जर कस्टमरला कोणता प्रॉब्लेम आला असेल किंवा ते सॉल्व्ह करण्याची ॲबिलिटी तुम्हाला आलं पाहिजे आहे. त्यामध्ये तुम्हाला डायग्नोज करायचं आहे प्रॉब्लेम, ट्रबल शूट करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याला सोल्युशन द्यायचं आहे. एन्श्युअर SLA आर अचीव्ड वर्क प्रोॲक्टिव्हली टू मेंटेन द सेम सांगितलेलं आहे. त्यानंतर रोल कस्टमर सर्व्हिस सांगितलेलं आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप फुल टाईम सांगितलेलं आहे. परमनंट जॉब आहे. रोल कॅटेगरी कस्टमर सक्सेस सर्व्हिस इन ऑपरेशन. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. एज्युकेशन UG किंवा एनी ग्रॅज्युएट किंवा एनी पोस्ट ग्रॅज्युएट चालणार आहे. की स्किल्समध्ये इथं माहिती सांगितलेली आहे बघा. कस्टमर सर्व्हिस ऑपरेशन, ट्रबल शूटिंग, ऑपरेशन, रिसर्च, मॅनेजमेंट ही आलेली सांगितलेली. सिनियर इंजिनियर कस्टमर सर्व्हिस आणि इथे जी माहिती आहे इथे सुद्धा ही दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करून देणार आहे. एकदा चेक करून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच रिप्लाय द्यायचं ट्राय करणार आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.